श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एका कुत्र्याने यमदेवाला सांगितले मनुष्य जीवनाचे खराब, वाईट व कटू सत्य। एका कुत्र्याने यमलोकात जाऊन यमदेवाला हरवून स्वतः जिंकतो। भगवान विष्णूने यमदेवाला मनुष्य जीवनाचे ज्ञान दिले। या विषयीची आपण एक कथा ऐकणार आहोत। यमराज, विष्णू भगवान व एका कुत्र्याची आपण कथा ऐकणार आहोत। एका नगरामध्ये एक सावकार राहत होता। सावकाराजवळ एक लाल रंगाचा कुत्रा असतो। सावकार लालची व कपटी स्वभावाचा असतो, पण तो भगवान विष्णूचा भक्त होता। तो भगवान विष्णूची पूजा आराधना करायचा। त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री विष्णू भगवान प्रकट झाले व वर मागण्यास सांगितले। सावकार म्हणतो, हे प्रभू, आपल्या आशीर्वादाने माझ्याकडे सर्व काही आहे। सावकार एक कोरा कागद घेऊन त्यावर भगवान विष्णूला आपले नाव लिहिण्यास सांगतो। सावकार म्हणतो, मी सर्वांना पटवून देऊ शकतो की या जगात सुद्धा देव आहे। विष्णू भगवानांनी त्याचे म्हणणे मान्य केले व कोऱ्या कागदावर आपली स्वाक्षरी केली। त्यानंतर विष्णू भगवान अंतर्धान पावले। तो सावकार तो कागद आपल्या खिशातच ठेवत असे। काही दिवसांनी सावकाराचा कुत्रा मरत होतो, त्यामुळे तो खूप दुःखी होतो। कुत्रा मेल्यानंतर यमदेवासमोर जाऊन थांबतो। यमराज कुत्र्याच्या जीवनाचे पुस्तक काढतात व म्हणतात, हे श्वान, तू पशु असून सुद्धा कोणतेही पाप केलं नाही। सतत आपल्या मालकासोबत इमानदार राहिलास, कधीही कोणाला त्रास दिला नाही। यमराज कुत्र्याला म्हणतात, तू कोणता जन्म घेऊ इच्छितो? तुझ्या मनावर तुला कोणता जन्म निवडायचा आहे तू निवडू शकतोस। कुत्रा म्हणतो, हे धर्मराज, मला नरकात टाका किंवा स्वर्गात टाका, पण मला मनुष्याच्या सानिध्यात पाठवू नका व मला मनुष्याचा जन्म सुद्धा देऊ नका। ही गोष्ट ऐकून यमराज म्हणतात, मनुष्याचा जन्म तर देवी देवतांना सुद्धा घ्यावं वाटतं, तर तुला का नाही? यमराज कुत्र्याला म्हणतात, पृथ्वीवर सर्वात श्रेष्ठ जीव म्हणजे मनुष्य आहे। तू मनुष्याचा द्वेष का करतोस? याआधी तो मनुष्याचा जन्म घेतला नाही, म्हणून मनुष्य जीवनाचे फायदे तुला माहीत नाहीत। मनुष्य जीवन किती सुंदर आहे हे तुला कळेल। यमराजाला कुत्रा म्हणतो, मनुष्य चतुर प्राणी आहे, पण मनुष्य तितकाच धूर्त, कपटी व स्वार्थी सुद्धा आहे। स्वतःच्या स्वार्थापुढे तो कोणाचाच विचार करत नाही। तो कोणत्याही गोष्टीने तृप्त होत नाही। सर्व संसारातील धन त्याला मिळाले असेल तरी सुद्धा तो संतुष्ट होत नाही। मनुष्य असंतुष्ट प्राणी आहे। तो विनाकारण दुखी होतो व दुसऱ्याला सुद्धा दुखी करतो। मनुष्य प्राण्यावर जुलूम सुद्धा करतो। मनुष्य तर देवाला सुद्धा धोका देतात। यामुळे मला मनुष्य जन्म नको। यमराज म्हणतात, मनुष्य देवाला कसा धोका देतील? कुत्रा म्हणतो, यमराज, मनुष्य मंदिरात जातो तेव्हा स्वार्थी मनाने जातो। देवाला म्हणतो, माझं एवढं काम होऊ दे, मी तुझ्या दानपेटीत एवढे पैसे टाकीन, अमुक नैवेद्य अर्पण करेन, दानधर्म करेन, पण त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तो सर्व विसरून जातो। मनुष्य सतत दुसऱ्याची कमी काढतो। मनुष्य स्वतः शांती घेतो ना दुसऱ्याला शांती घेऊ देतो। मनुष्य देवाला सुद्धा लाच देतो। देवाकडे एखादी गोष्ट मागतो, ती पूर्ण झाल्यानंतर म्हणतो की देवाकडे सर्व काही आहे, मी काय देणार असं म्हणतो। हे धर्मराज, माणसाचे कर्म सांगून सांगून मी थकून जाईन, एवढे अवगुण माणसामध्ये आहेत। मनुष्याच्या चालाकीपुढे देव सुद्धा फिके आहेत। यमराज कुत्र्याला म्हणतो, हे मान्य आहे, मनुष्य चालाक आहे, देवांना कसे मूर्ख बनवेल? इथे जेवढेही जीव येतात त्यांना आम्हीच दंड देतो। पृथ्वीवर त्याने कितीही चालाकी केली असेल, पण मृत्यूनंतर इथेच यावे लागते। इथे आलेला प्रत्येक जीव मला पाहून थरथर कापू लागतो, माफी मागतो, नरकात न टाकण्याची विनवणी करतो। सर्व मनुष्य आमच्या अधीन राहूनच काम करतात। कुत्रा म्हणतो, आपल्याजवळ येणारा प्रत्येक मनुष्य मेलेला असतो। आपण जिवंत मनुष्याच्या संपर्कात आलेला नाहीत म्हणून असं बोलत आहात। आपण एखादा जिवंत मनुष्य इथे आणलात तर तुम्हाला समजेल की जिवंत मनुष्य किती खतरनाक आहे। हे ऐकून यमराजाला आश्चर्य वाटले व यमराजाला राग सुद्धा आला। या कुत्र्याला दाखवून द्यावं लागेल की आमच्या समोर मनुष्य काहीच नाहीत। मनुष्याची चालाकी आमच्या समोर काहीच चालत नाही। यमराज आपल्या दूतांना आज्ञा करतो, एका जिवंत मनुष्याला यमलोकात घेऊन या। कुत्र्याचे हे बोलणे जर चुकीचे असेल तर कुत्र्याला अनेक वर्ष नरकात टाका। यमदूताने कुत्र्याच्या मालकाला पलंगासहित उचलून यमलोकात आणले। मध्येच सावकाराला जाग येते।
जाग आल्यानंतर तो यमदूताला पाहतो व म्हणतो, माझी मृत्यू झोपीमध्ये झालेली आहे का? यमदूत म्हणतात, तुला जिवंत यमलोकी आणण्याचा आम्हाला आदेश आहे. सावकार पानावर काहीतरी लिहितो व कागद खिशात ठेवतो. सावकार यमलोकात येतो. यमराज सावकाराला पाहून हसू लागतो व म्हणतो, हा मनुष्य माझं काय बिघडवणार आहे? सावकार यमराजासमोर येऊन थांबतो व खिशातील कागद काढून यमदेवाच्या हातात देतो. यमराज कागद पाहताच आसनावरून उठतात व सावकाराला सिंहासनावर बसवतात व समोर हात जोडून यमराज उभे राहतात. हे पाहून यमदूत आश्चर्यचकित होतात. सावकार यमपुरीचा राजा बनला होता. यमराज सुद्धा त्याचा आदेश मानू लागला होता. सावकार सिंहासनावर बसताच यमपुरीचे सर्व नियम बदलू लागतो व यमराजाला यमपुरीचा पहरेदार बनवतो. सावकार विचार करू लागतो, मला मेल्यानंतर इथेच यावे लागेल. माझ्या पापामुळे मला पण नरकात जावं लागेल. यासाठी नरकात पडलेल्या सर्व लोकांना तो स्वर्गात पाठवतो. नरकाचे दार कायमसाठी बंद करतो. यमदूताला आज्ञा करतो, आता कोणालाही नरकात टाकायचे नाही. सर्वांना स्वर्गात पाठवा. देवी देवता चिंतेत पडले. स्वर्गाचे संतुलन बिघडू लागले. स्वर्गात गर्दी होऊ लागली. त्यानंतर कुत्रा सावकाराला म्हणतो, आपण हे कसे केलात? तेव्हा सावकार म्हणतो, माझ्याकडे श्री विष्णू भगवान यांनी दिलेले स्वाक्षरीचे कागद होते. त्यावर मी लिहिले, ज्या जिवंत मनुष्याला तुम्ही यमलोकात घेऊन आलेला आहात त्याला यमपुरीचा राजा बनवा. यमदेवाला वाटले की हा विष्णू भगवानांचा आदेश आहे. कुत्रा आनंदी झाला. मनुष्याचं डोकं जिथं पण राहील खुरापत केल्याशिवाय राहणार नाही. यमराज श्री विष्णूंना म्हणतात, हे देवा, ही तुमची कसली लीला आहे? पृथ्वीच्या साधारण मनुष्याला आपण यमलोकाचा राजा बनवलात, मला पहरेदार बनवलात. विष्णू म्हणतात, हे मी केलंच नाही. हे मनुष्याच्या चतुर डोक्याची कमाल आहे. जर तू जिवंत मनुष्याला इथे घेऊन आलास तर असंच होईल. म्हणूनच मी मृत व्यक्तीला इथे येण्याचा आदेश दिला होता. मृत मनुष्याचे दोष स्वभाव शरीरासोबत नष्ट होतात. त्याचा आत्मा मात्र यमलोकात येतो. आपण तर जिवंत मनुष्याला यमलोकी आणलात. विष्णू भगवान सावकारासमोर येऊन थांबतात. सावकार विष्णू भगवानांना पाहताच उभे होतात. सावकार म्हणतो, हे देवा, मी फक्त माझ्या कुत्र्याला स्वर्गात पाठवण्यासाठी हे सर्व केलं आहे व मनुष्याचे बल दाखवण्यासाठी हे मी केलं आहे. आपण दिलेल्या वरदानाचा दुरुपयोग करणे हा माझा उद्देश नव्हता. मला तुमच्या दर्शनाने सर्व काही मिळालेले आहे. मला अजून काहीच नको. विष्णूने सावकाराला माफ केले. विष्णू भगवान वैकुंठ लोकाला निघून गेले. कुत्रा यमराजासमोर येतो व म्हणतो, मनुष्य जोपर्यंत रूढी परंपरा शास्त्रानुसार चालतो तोपर्यंत सुखी राहतो. मनुष्याने धर्म विसरला की तो उग्र होतो. कुत्र्याने यमराजाला मनुष्याबाबतीतली ही सर्व माहिती सांगितली. ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील. धन्यवाद.